तुम्हाला सुद्धा जर वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय फिश म्हणजे सुके मासे आवडत असतील ना, तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही सुक्या बोंबिलची भाजी नक्की बनवून पाहायला हवी. काळ्या मसाल्यातली ही भाजी बनवायला तर सोपी आहेच, अगदी झटपट बनून तयार होते. पण चवीला म्हणाल ना, तर इतकी भन्नाट लागते की नेहमी याच पद्धतीने बनवून खाल. पण त्याआधी तुम्हाला जर हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी इथे मी बोंबील स्वच्छ साफ करून घेतले आहेत. आता हे बोंबील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये साफ केलेले बोंबील घालायचे आणि मंद आचेवर छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे. आता हे बोंबील भाजून होत आहेत तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊया. वाटण तयार करण्यासाठी इथे मी कोथिंबीर, लसूण, सुकं खोबरं आणि जिरं घेतलं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला जर हवं असेल तर लसणाचा वापर थोडासा जास्त करू शकता. त्यामुळे या भाजीला चव आणखी भन्नाट येते. आणि कोथिंबीर घेताना शक्यतो देठासहित घ्या. आता हे सर्व साहित्य थेंबभरही पाणी न वापरता थोडंसं जाडसर ठेवूनच मिक्सरला फिरवून वाटून घ्यायचं. तर इथे पहा सर्व साहित्य थेंबभरही पाणी न घालता थोडंसं जाडसर ठेवूनच मिक्सरला वाटून घेतलं आहे. वाटण तयार होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता बोंबील सुद्धा अगदी छान भाजले आहेत. हलकासा रंग सुद्धा बदललेला तुम्हाला दिसत असेल. आता हे भाजून घेतलेले बोंबील एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. भाजून घेतलेल्या बोंबीलमध्ये आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि हे बोंबील असेच बाजूला ठेवायचे जोपर्यंत आपली फोडणी तयार होत नाही. आता फोडणीसाठी पुन्हा मी तीच कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. कोणताही नॉनव्हेजचा पदार्थ बनवताना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं म्हणजे पदार्थाची चव खूप छान लागते. तेल गरम झालं की एक मोठा चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि कांदा हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे पहा कांदा मी हलका गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतून घेतला आहे. गॅसचा फ्लेम मीडियम टू लो ठेवायचा. त्यानंतर आता यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि आता वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत वाटणाला छान तेल सुटेपर्यंत आणि कांद्याचा रंग आणखी थोडासा डार्क होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथे पहा वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत बाजूनी छान तेल सुटेपर्यंत वाटण सुद्धा मी कांद्यासोबत परतून घेतले. त्यानंतर आता यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि आता सर्व साहित्यासोबत टोमॅटो सुद्धा आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाकू शकता म्हणजे टोमॅटो पटकन आणि छान मऊसूद भाजला जाईल. तर इथे पहा टोमॅटो सुद्धा सर्व मसाल्यासोबत मी छान मऊसूद होईपर्यंत भाजून घेतला आहे. त्यासोबतच भाजून घेतलेल्या या मसाल्याला बाजूनी तुम्ही पाहू शकता छान तेलही सुटले. आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. तर आज या ठिकाणी ही बोंबिलची लपथपीत अशी भाजी बनवण्यासाठी मी वापरणार आहे माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि गरम मसाला. तर यामध्ये नाश्त्याच्या चमच्यानी 2 चमचे माऊली मसाले यांचा काळा मसाला घालायचा आणि अर्धा चमचा माऊली मसाले यांचा गरम मसाला घालायचा. दोन्ही मसाले उत्कृष्ट खडे मसाल्यांचा वापर करून बनवले आहेत त्यामुळे चवीला भन्नाट आहेत. तुम्हाला सुद्धा जर हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व डिटेल्स दिले आहेत तिथून तुम्ही करू शकता. थोडंसं पाणी घालायचं आणि पावडर मसाले सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तर इथे पहा पावडर मसाले सुद्धा तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत मी परतून घेतले आहेत. छान असं मसाला आपला तयार झाला आहे. त्यानंतर आता यामध्ये याच स्टेपला चवीनुसार मीठ घालायचं. पुन्हा एकदा हे 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं. सर्व साहित्य छान असं परतून घेतलं की आता यामध्ये भाजून घेतलेले बोंबील घालायचे. वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची आणि आता हे बोंबील मसाल्यासोबत आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. बोंबील आपण आधीच भाजून घेतले आहेत आणि लगेच शिजतात. त्यामुळे पाणी घालायची शक्यतो गरज पडत नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही असंच वाफेवर शिजवून सुद्धा हे बोंबील खाऊ शकता. पण मला ही भाजी थोडीशी लपतपीत बनवायची होती म्हणून यामध्ये मी एक अर्धी वाटी इतकं पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर पुन्हा हे एकसारखं मिक्स करायचं आणि आता मंद आचेवरती कढईवर अर्धवट झाकण ठेवायचं आणि ही बोंबीलची भाजी आपल्याला फक्त 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटात भन्नाट अशी ही भाजी तयार होते.
तर इथे पहा अर्धवट झाकण ठेवून ही बोंबीलची भाजी एक 5 ते 10 मिनिटं फक्त मी मंद आचेवर शिजवून घेतलीये आणि परफेक्ट अशी भन्नाट लपथपीत ही बोंबीलची भाजी बनून तयार झालीये. दिसायला जेवढी भन्नाट दिसतीये ना, चवीला त्याही पेक्षा जबरदस्त झाली होती. बोंबील सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान शिजले आहेत आणि आता मस्त गरमागरम भाकरी, भात किंवा चपाती सोबत ही लपथपीत अशी बोंबीलची भाजी आपण सर्व्ह करूया. तर आता तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने ही बोंबीलची लपथपीत भाजी नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.